धाराशिव जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर महिला परिचरांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिसर महासंघाशी संलग्न कर्मचारी महासंघाने हे आंदोलन केले। अनेक वर्षांपासून सेवा बजावत असूनही महिला परिचरांना अद्याप कायम करण्यात आलेले नाही असा आरोप करण्यात आलाय। कामाच्या तुलनेत मानधन तुटपुंज असल्याचेही परिसरांनी सांगितले। किमान 30,000 रुपये वेतन, अपघात विमा लागू करणे यासह विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। आंदोलनात महिला परिचर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। अनिता क्षीरसागर, महिला परिचर महासंघ अध्यक्ष। तर आमच्या मागण्या अशा आहेत की साहेब 1966 सालापासून आमच्या या महिला परिचर कार्यरत आहेत। तर 10,773 ही आमची ऑल महाराष्ट्रात पद आहेत। तर मी धाराशिव जिल्ह्याहून बोलत आहे। तर सर आमची एवढी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन लागू करावं। सर 1966 पासून 20 रुपयापासून आम्ही आज तागायत, फक्त एप्रिल महिन्यापासून आम्हाला 3,000 वाढ झाली। तर 6,000 आमचं घर भागते का साहेब? मुलाबाळांचा उदरनिर्वाह किंवा शिक्षणाचा खर्च होत नाही। याच्यामध्ये विधवा, परित्यक्ता असाही अशा महिला भरती केलेल्या आहेत। बीएड भरपूर काही क्वालिफाईड झालेल्या महिला आहेत। तर आता सध्याला आम्हाला 6,000 दिले जाते, पण त्याच्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही। तर या शासनाने आम्हाला किमान वेतन लागू करण्यात यावं आणि अपघात विमा लागू करण्यात यावं। आणि जसं की लसीकरणाला जाताना किंवा ड्युटीवर काम करत असताना भरपूर महिला काय मृत्युमुखी पडलेल्या आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारचा सुरक्षा कवच देण्यात आलेलं नाही। तर त्यांना सुरक्षा कवच देण्यात यावं, विमा लागू करण्यात यावं, दरवर्षी गणवेश भाऊबीज देण्यात यावं आणि आम्हाला कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं। साहेब आम्हाला अर्धा वेळ कर्मचारी म्हणतात आणि दिवसभर आम्ही ड्युटी करतोय। तर आम्हाला पूर्ण वेळ करण्यात यावं आणि ज्या काही महिला आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये घेतलेल्या आहेत, 48 महिला भरती केल्या। हे बघा पत्र देखील आम्हाला दिलेलं होतं शासनानं। रिक्त पद आहे, पण त्यांना तात्पुरत्या स्वरूपात घेतले तर त्यांना कायम सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं। एवढी आमच्या शासनाला कळकळीची विनंती आहे साहेब। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धाराशिव।